वर्धा जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेचा प्रमुख आधार असलेल्या पुलगाव ग्रामीण रुग्णालयात एका परिचारिकेला रुग्णाचा भार वहावा लागत आहे। अगर कोई ज्यादा ही सीरियस पेशेंट आ गया और उसको कुछ कम ज्यादा होगा तो इसको जिम्मेदार कौन होगा? ये पुलगाव ग्रामीण रुग्णालय की अभी हालत ऐसी यहाँ पे ये लाइव चल रही है अभी यहाँ पे डॉक्टर मौजूद नहीं। शासनाच्या दिरंगाईमुळे तोकड्या मनुष्यबळात परिचारिकांना रुग्णालयाचा गाडा ओढावा लागत आहे। पर्याप्त मनुष्यबळाअभावी योग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाही असह्य वेदना सहन कराव्या लागत असल्याचे चित्र पुलगाव रुग्णालयात दिसून येत आहे। पुलगावची जनसंख्या 50 ते 60 हजार असून लगतच्या खेड्यातील नागरिकही या रुग्णालयात येतात। मात्र येथे 35 ते 40 खाटा उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला सावंगी मेघे तसेच वर्धेला पाठवण्यात येते। या समस्येला घेऊन भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी ग्रामीण रुग्णालयाला रात्रीच्या 10 वाजता कुलूप ठोकले। तसेच या रुग्णालयासाठी लवकरात लवकर डॉक्टर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। या प्रकरणावर वर्धा येथील मेडिकल ऑफिसरने लक्ष देताच पाठवलेले डॉक्टर सुद्धा मद्यपान करून आढळल्याने पुलगाव येथील पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। अब डॉक्टर नहीं है पर ये इतनी क्या जिम्मेदारी नहीं ले सकते। ये डॉक्टर यहाँ पे ये कुर्सी खाली है पेशेंट वाली है डॉक्टर की नहीं है वहाँ पे डॉक्टर। अगर कोई सीरियस पेशेंट आया तो उसका कुछ हुआ कम ज्यादा उसका जिम्मेदार कौन होगा? ये पुलगाव ग्रामीण रुग्णालय की अभी ये अवस्था है। ऐसी यहाँ पे ऐसी हालत पुलगाव ग्रामीण रुग्णालय की हालत चल रही है और पेशेंट पे पेशेंट आ ही रहे हैं। अभी ये देखो पेशेंट को चालू जान है। देखो दीदी आए, भैया आए, ये आंटी बैठे इधर से, वो अभी इनको आने को 15-20 मिनट हो गए। डॉक्टर का यहाँ पे पता नहीं। अगर कोई ज़्यादा ही सीरियस पेशेंट आ गया और उसको कुछ कम ज़्यादा होगा तो इसको जिम्मेदार कौन होगा? ये पुलगाव ग्रामीण रुग्णालय की अभी हालत ऐसी यहाँ पे है। ये लाइव चल रही है अभी यहाँ पे डॉक्टर मौजूद नहीं। आता याचा उपाय करणार कोण? आज तडस साहेबांना फोन लावला, डॉक्टर सचिन तडस, ते म्हणाले की डॉक्टर पाठवतो, पण त्यांनी आतापर्यंत डॉक्टर पाठवलं नाही। सिस्टर तुम्ही गॅरंटी घेणार आहे का अंदर पेशंटची किंवा येणाऱ्या पेशंटची घेणार आहे का? एक गॅरंटी म्हणजे विश्वास नाही आहे म्हणून सिस्टर इथं उभे आहे सांगण्यासाठी का आता पेशंट आलं तर आम्ही काय करायचं? हे इतकी आज पुलगावची परिस्थिती आहे। ह्या दवाखान्याला आज सील लावण्यात यावे आणि जे डॉक्टर इथं अवेलेबल नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, हेच भव्य मागणी आहे आमची आज। आणि जेव्हापर्यंत डॉक्टर येणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, इथंच बसणार आजपर्यंत। आणि एखाद्याही पेशंटचा इथं जीव गेला ते ज्या डॉक्टरची इथं ड्युटी लागली आहे त्या डॉक्टरवर सहज मनुष्य वाहनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। महाराष्ट्र TV 24 साठी संतोष देशमुख, वर्धा।